उदाहरणात जेव्हा एकूण, मिळून असे शब्द येतात तेव्हा आपण बेरीज करतो. त्याचप्रमाणे जेव्हा उदाहरणात शिल्लक राहिले, कमी, कितीने जास्त, च्यापेक्षा कमी, बाकी, उरले असे शब्द येतात तेव्हा वजाबाकी ही क्रिया करतो. शाब्दिक उदाहरणे सोडवताना ही गोष्ट आपल्या अधिक नीटपणे लक्षात येईल. चला तर मग आपण आता 2 उदाहरणे सोडवूया. उदाहरण 1. उमा काकूंनी 5 किलोग्रॅम तूर डाळ 345 रुपयांना आणि 20 किलोग्रॅम तांदूळ 789 रुपयांस विकत घेतले. तर उमा काकूंनी एकूण किती रुपयांची खरेदी केली? मुलांनो पहा, या उदाहरणात कोणती माहिती दिली आहे? तर उमा काकूंनी 5 किलोग्रॅम तूर डाळ 345 रुपये व 20 किलोग्रॅम तांदूळ 789 रुपयांना विकत घेतले ही दिलेली माहिती आहे. आपल्याला काय काढायचे आहे? तर उमा काकूंनी एकूण किती रुपयांची खरेदी केली हे काढायचे आहे. मग यासाठी कोणती क्रिया कराल? तर उदाहरणात एकूण विचारले आहे म्हणून बेरीज ही क्रिया करणार. मुलांनो आता आपण प्रत्यक्षात उदाहरण सोडूया. प्रथम आपण हे गणित उभ्या मांडणीत लिहू. म्हणून 345 अधिक 789 यांची मांडणी करू. नंतर बेरजेस सुरुवात करू. तुम्हाला तर माहित आहेच की बेरीज करताना प्रथम सुरुवात एककापासून करतात. मग 5 एकक अधिक 9 एकक बरोबर 14 एकक झाले. 14 मध्ये 1 दशक व 4 एकक आहे. म्हणून एक हातचा आपण दशकाच्या घरात 4च्या डोक्यावर लिहू आणि 4 हे एककात खाली उत्तरात लिहू. आता दशक स्थानी 4 दशक व 8 दशक आहे आणि त्यात 1 दशक हातचा मिळवायचा आहे. म्हणून त्या सर्वांची बेरीज केली तर 13 दशक झाले. 13 मध्ये 1 शतक व 3 दशक आहे. म्हणून एक हातचा आपण शतकाच्या घरात 3च्या डोक्यावर लिहू आणि 3 हे दशकात खाली उत्तरात लिहू. आता शतक स्थानी 1, 3 व 7 शतक आहेत. त्यांची बेरीज केली असता 11 शतक झाले. म्हणून 11 शतकातील एक हातचा हजाराच्या घरात लिहू व 1 शतक स्थानी खाली उत्तरात लिहू. हजार स्थानी फक्त 1 हाच अंक आहे. त्यात मिळवायला कोणतीच संख्या नाही. म्हणून तो 1 तसाच खाली हजाराच्या घरात उत्तरात लिहिला. म्हणजे